काही चर्चा सुरू असेल त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला. आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे, काय नक्की सर, कशाला सांगू, आम्हाला माहिती आहे. भेटतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. आता इथे आम्ही सुद्धा अनेकदा भेटतो, म्हणून त्याच्यावर चर्चा कशा करता करायची. यापूर्वी ते भेटलेले आहेत, भेटू द्या. भेटीची टायमिंग जे आहे ना, का कोण कशा करता भेटतंय हे भेटणारे नेतेच सांगू शकतात मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली. दोन प्रमुख नेते भेटत आहेत, त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत. त्या दोघांमध्ये बंद दारावर आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय. त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो. आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील. एक शंका उपस्थित यामुळे होतं की एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसतात, शिवसेना आणि मनसे, आणि त्याच दरम्यान ते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, लक्षात घ्या. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही. उद्या माझं काय काम असेल, माननीय उद्धव ठाकरे यांचं काही राज्याचं किंवा सामाजिक काम असेल तर त्यांनी भेटलं पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री हा एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो. ते 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे या देशामध्ये पंतप्रधान आहे भाजपचे पंतप्रधान असं आम्ही म्हणतो, त्याला कारण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा पुसली पाहिजे. तुम्ही एका पक्षाचा किंवा एका गटाचा मुख्यमंत्री आहे. आता शिंदेचे लोक त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, ते अजून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानतात. असं नाही चालणार. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. सर, देशच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ठाकरेंना दोन्ही ठाकरेंच्या आकडे बघायला झाले, दोन्ही ठाकरेंचा पराभवच एक प्रकारे झालाय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. हो, त्या पार्श्वभूमीवरती ही भेट होती. तुम्ही काय एवढं गांभीर्याने घेताय ते बेस्ट वगैरे. अहो, एका पतपिढीची निवडणूक आहे ती काय महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पतपेढीत नक्की कोण मतदार आहे तेही माहित नाही. एक लक्षात घ्या, ती पतपेढी आहे. पतपेढीमध्ये काही लोक एकत्र आले, निवडणूक लढले असतील. बरं, ती का आमच्याकडे होती का? नाही. मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही. वारंवार सांगतो, हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत. हे बीएसटीच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे. तुम्ही त्याला इतकं भव्य स्वरूप देताय. मला माहित नाही. परत सांगतोय, मला विषयच माहित नाही. कारण महापालिकेसंदर्भातल्या कोणत्या विषयावर मी कधी चर्चा करत नाही. तो माझा विषय नाही. त्यासाठी आमचे वेगळे लोक आहेत, वेगळे प्रवक्ते आहेत, ज्यांनी ती निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली. तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजे. मला इथे उत्तरच माझ्याकडे नाहीये, कारण मला विषयच माहित नाही. तुम्ही सर संजय शिरसाटांचा 2 दिवसापूर्वी विषय म्हटला होता, त्याच्यामध्ये गणेश नाईकांनी हे सगळे कागदपत्र विरोधी पक्षांना देण्याचं काम केलं आहे आणि ते शिंदेविरोधात काम करतात असं एक सूर पाहिजे. मला माहित नाही मुळात 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय की नाही याचं उत्तर द्या. दिवलकर यांना बेकायदेशीर पद्धती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून ते कायदेशीर हकदार नसताना 5,000 एकर जमीन वनजमीन ज्या पद्धतीनं 25 दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केला, हे सगळे त्यांचे आदेश, हे सरकारी कागद दप्तर हे जनतेसाठी खुलं आहे. गणेश नाईकांवरती कशा करा? तुम्ही भ्रष्टाचार केलेला आणि जो नवीन कायदा अमित शहा आणू इच्छित आहे मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा, तर तो पहिला प्रयोग संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला. पहिला प्रयोग हा संजय शिरसाट यांच्यावरती व्हायला पाहिजे. गणेश नाईक हे त्या भागातले प्रमुख नेते आहेत, ते भाजपचे मंत्री आहेत. हे तुम्ही स्थानिक राजकारण कशा करता? 50,000 कोटीचा भूखंड घोटाळा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक भूखंड घोटाळा. आणि आता मुंबईत गेल्यावरती त्या संदर्भात या विषयावरती काय करायचं
याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे वरिष्ठ नेतृत्वात, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. काल माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा त्या संदर्भातले कागदपत्र मागवून घेतले माझ्या. काल माननीय शरद पवार साहेबांना सुद्धा धक्का बसला आहे वाचून ऐकून. त्यांनी काल माझ्याकडून या संदर्भातले सगळे कागदपत्र हे स्वतः मागवून घेतले. पत्र लिहून अमित शहाना हँडओव्हर केली होती कागदपत्र 2 दिवसांपूर्वी केले ना. भेटल्याच्या नंतर. शरद पवार मला माहिती, हे मी कसं काय सांगू. पण या सगळ्या प्रकरणामध्ये गणेश नाईक यांची तक्रार ते दिल्लीपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यांनी हे सगळं प्रकरण काढलेलं आहे. अहो, प्रश्न इतकाच आहे, 50,000 कोटीचा घोटाळा झालाय की नाही हा प्रश्न आहे. कागद कुठून आले आणि स्फोट कुठून झाला हा विषयच नाहीये. आपण शेण खाल्लं की नाही, आपण शेण खाल्ल्याचे तुमच्या तोंडाला वास, स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, हे काय चाललं. 50,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यातले 20,000 कोटी एकनाथ शिंदे, संजय शिरसाट यांना मिळालेले आहेत. त्यातले 10,000 कोटी दिल्लीतल्या बॉस पर्यंत आलेत असं त्यांचेच लोक सांगतायत. याच्यामुळे याच्यात सगळ्यात जास्त बदनामी अमित शहाची झालेली आहे, हे मी त्यांना स्वतः सांगितलेलं आहे. सर, काल अमित शहानी पंतप्रधानांना पदावरून काढण्याच्या संदर्भातलं विधेयक लोकसभेत मांडलं. मग काढा. एवढे आरोप आहेत प्रधानमंत्र्यांवरती. या देशाची सार्वजनिक संपत्ती आपल्या एका मित्राला कवडी मोल भावात किंवा फुकटात दिली. अमेरिकेत ज्या मित्रावर लाचखोरीचे आरोप आहेत आणि त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याला वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्प पुढे ऑपरेशन सिंधूरमध्ये शरणागती पत्करली. हा राष्ट्रीय अपराध केलाय प्रधानमंत्र्यांनी. गुन्हा दाखल करावा गृहमंत्र्यांनी देशद्रोहाचा आणि अटक करावी, बडतर्फ करावं. आम्ही स्वागत करू कायद्याचं. तर काल जेव्हा हे विधेयक सादर करत असताना सुरुवातीला अमित शहा पहिल्या बेंचवर होते, नंतर विरोधकांनी जेव्हा पूर्णपणे विरोध केला त्यानंतर 4थ्या बेंचवरती गेले. हे रणछोडदास आहेत सगळे, लक्षात घ्या. रणछोडदास ही गुजरात मधली एक उपाधी. रणछोडदास हे प्रत्यक्ष समोरून कधीच लढाई करणारे लोक नाहीये. त्यांच्या हातात पैसे आणि जेव्हा सत्ता आणि पोलीस असतात तेव्हा ते मर्द असतात. एरवी हे मर्द नसतात. ज्या दिवशी ह्याच्या हातात सत्ता नसेल, ह्या लोकांच्या आणि त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असेल, तेव्हा हे सगळे लोक याच कायद्याच्या भीतीनं देश सोडून पळून गेले. काँग्रेसनं पीएमएलए कायदा आणला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की या कायदा तुमच्यावर उलटेल. आता मी सांगतो, अमित शहाने हा जो कायदा आणलेला आहे, हा कायदा सुद्धा अमित शहा आणि मोदींवरच उलटणार आहे. कालाय तस्मय नमः ही काळानं घेतलेला सूड आहे. पीएमएलए कायदा काँग्रेसने आणला आणि त्या कायद्याचा गैरवापर करून त्याने आम्हाला अटकेत टाकलं. आता हा जो कायदा अमित शहा आणतायत, बरं काय अमेंडमेंट जे आणतायत मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, याच कायद्यानुसार भविष्यात हे लोक तुरुंगात आहेत. काल के.सी. वेणुगोपाल यांनी अमित शहाना त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळातील आठवण करून दिली. पण अमित शहा म्हणाले की मी राजीनामा दिला आणि कोर्टाने जेव्हा सांगितलं निर्दोष मुक्ती कर तेव्हा पुन्हा. बघा, अमित शहा हे खोटं बोलण्यामध्ये देशात नंबर 1 आहे. अमित शहा राज्यमंत्री होते. अमित शहावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. अमित शहा परागंदा होते. अमित शहाच्या सुटकेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी आणि माननीय शरद पवार, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि शरद पवार यांनी कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांना मदत केली. तेव्हा आजचे तुम्हाला अमित शहा दिसतात, लक्षात घ्या. आणि निर्दोष कधी सुटले? केंद्रात मोदी आल्यावर निर्दोष सुटले. हो, त्यांना कोर्टाने निर्दोष नाही सोडले, निर्दोष सोडवून घेतलं. जसं आज न्यायालयाचा वापर करून आमच्यासारख्या लोकांना त्रास दिला जातोय, शिवसेनेला असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर पक्ष. नरेंद्र मोदी केंद्रामध्ये आल्यावर त्यांनी स्वतःला त्यातून त्याची सुटका करून घेतली. त्यांनी फार नाकानं कांदे सोलू नयेत. हे नैतिकता वगैरे शब्द अमित शहाच्या तोंडी शोभत नाहीत. त्यांनी त्याची जाणीव ठेवली आहे. त्यांनी ज्या लोकांनी त्यांना सोडलं त्यांचेच पक्ष भविष्यामध्ये पोटेल. हंपक लोक आहे ते. माझ्या पुस्तकात या सगळ्याचा उल्लेख आहे. त्याच्यावर उत्तर दिलंय का कोणी? माझ्या तुरुंगातले जे अनुभव आहेत, नरकातला स्वर्ग, त्यात हे सविस्तर आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, ह्यांनी अमित शहाना आउट ऑफ वे जाऊन कशी मदत केली.
मातोश्री हे आहे. आल्याचा किस्सा तुम्ही दिलाय आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही यांचं काय सांगताय, यांना हे कसे सुटले आम्हाला माहिती आहे, मी साक्षीदार आहे. तर पण मग ती चूक होती असं म्हणता येईल. मी असं काहीच म्हणणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्वभावानुसार त्यांनी मदत केली, शरद पवारांच्या स्वभावानुसार त्यांनी मदत केली, त्याचे पांग या लोकांनी फेडले. त्याला पण त्याचे परिणाम भोगावे हे एहसान फरामोश लोक आहेत. हिंदीमध्ये एक उत्तम शब्द आहे, उपकाराची जाणीव नसलेले हे लोक आहेत, हे क्रूर लोक आहेत. बोलिये. तर आज उपराष्ट्रपती पदाचा अर्ज दाखल करतोय. आम्ही करतोय ना आता 11:30 वाजता. कोण कोण 11:30 वाजता सर्व विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज उपराष्ट्रपती पदाचा आम्ही दाखल करू आणि सगळा विरोधी पक्ष या वेळेला एकत्र असणार आहे. The government बार-बार कह रही है कि ब्लड एंड वाटर कैन नॉट फ्लो टुगेदर, लेकिन आदित्य ठाकरे जी ने इसी बात पे कमेंट किया है कि बीसीसीआई की तरफ से मैच करा रही है पाकिस्तान से, एनसीआरटी सिलेबस आप लोग चेंज कर रहे हैं, पहलगाम डाल रहे हैं, लेकिन अब बीसीसीआई मैच खेल रही है, तब आपको नहीं लग रहा है? आदित्य ठाकरे जी ने सही मुद्दा उठाया है और हम लोग भी बार बार यही मुद्दा उठाते हैं. अब पानी और खून एक साथ नहीं बहेगा, तो खून और क्रिकेट एक साथ चलेगा.